एक महत्त्वाची बातमी आपण सविस्तर पाहूया। महाराष्ट्रातील सर्वात मोठी बगाड यात्रा ही सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या बावधनमध्ये पार पडते। काशीनाथाच्या नावानं चांग भल्याच्या जयघोषात बावधनच्या बगाडाला सुरुवात झाली आहे। हजारोंच्या संख्येत नागरिक ही बगाड यात्रा बघण्यासाठी हजर झालेले आहेत। बगाडाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या बगाडाच्या रथाला ओढण्यासाठी खिलार बैलांच्या जोड्या लागतात। यावर्षी बगाड ओढण्याचा मान हा अजित ननावरे यांना मिळालाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। नवस बंधूंसाठी केलता 2014 साली नवस केलता। त्यांचं लग्न होत नव्हतं, ते होऊन व्यवस्थित हे व्हावं त्यासाठी नवस केलता 2014 साली आणि तो 16 साली पूर्ण झाला। आणि 2025ला ह्या साली हप्ता होळी पुनव दिवशी प्रसादासाठी बसलो, उजवा प्रसाद मिळाला आणि बगाड्याचा मानकरी झालो। थोडंसं घरातल्या अडीअडचणींमुळं मध्ये 6-7 वर्ष बसलो नव्हतो। यंदा म्हणजे पहिल्यांदाच नवसासाठी बसलेलो आणि पहिल्या वर्षीच बसल्यावर उजवा कौल मिळाला, त्यामुळे खूप छान वाटतंय आणि एकदम म्हणजे असा आयुष्यातला सोनेरी दिवस। साताऱ्याच्या वाई तालुक्यातील प्रसिद्ध असलेला बावधन बगाडाचा आजचा मुख्य दिवस आहे। बगाडाला टांगण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या बगाड यात्रेला पाहण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो भाविक बावधन गावात येत असतात। डोळ्याचं पारणं फेडणारा या बावधन गावाची बगाड यात्रा असते। महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या बगाड यात्रेकडे पाहिलं जातं। त्याचबरोबर राज्यात रंगपंचमीच्या विविध रंगांनी सजलेली जाते। मात्र सातारा जिल्ह्यातील बावधन गाव हे गुलाबी रंगाने वाहून निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येत गुलाबी रंगाचं रंग आपल्याला सर्वांच्या अंगावर पाहायला मिळतोय। त्याचबरोबर बगाडाला टांगण्यात आला आहे। अजित बळवंत ननावरे हे बगाड्याचे मानकरी आहेत। भावाचा विवाह जुळावा यासाठी त्यांनी भैरवनाथाला नवस केला होता। तो नवस पूर्ण करण्यासाठी आता बगाड्याला जोडलं गेलेलं आहे। काही वेळातच आता बगाडाला सुरुवात झाली। आता ते बगाड तिथून भैरवनाथाच्या देवळामध्ये जाईल आणि ते थांबेल। कॅमेरामॅन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।